नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज 27 फेब्रुवारी 2023 रोजी आपण चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचबरोबर मागील घडामोडीचे देखील रिव्हिजन करणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला देखील विसरू नका. म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या चालू घडामोडीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि आजचे जे आपले 10 प्रश्न आहेत तर या प्रश्नामध्ये मागील काही पॉईंट्स देखील आहेत, त्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि प्रश्न सगळे इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्णतः पहा आणि जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओमध्ये जो आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे विनोद कांबळेचा 798 धावांचा विक्रम मोडत कारकिर्दीमधील पहिल्या 9 कसोटी डावामध्ये, आता कसोटी डाव किती आहेत तर पहिले 9 कसोटी डाव आहेत आणि यामध्ये 800 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे. आता लक्षात घ्या, आत्तापर्यंत पहिल्या 9 कसोटी डावांमध्ये किंवा 9 कसोटी सामन्यांमध्ये आपण 9 कसोटी डावामध्येच विनोद कांबळेचा जो विक्रम होता तो 798 धावांचा होता. पण त्याचा विक्रम आता मोडून पहिल्या 9 कसोटी डावामध्ये 800 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान जो आहे तो इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने मिळवलेला आहे. मग याचं उत्तर काय येणार आहे तर पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर येत आहे. पण याचबरोबर आपल्याला मागे आपण काही रेकॉर्ड्स पाहिलेले आहेत, त्यामध्ये जेम्स अँडरसनचा रेकॉर्ड आहे, बेन स्टोक्सचा रेकॉर्ड आहे. तर या गोष्टी देखील आपल्याला पाहायच्या आहेत. तर या ठिकाणी त्याचं रिव्हिजन आपल्याला करायचं आहे. तर लक्षात घ्या, कसोटीमध्ये दुसऱ्या डावामध्ये सर्वाधिक 231 विकेट घेण्याचा जो विक्रम आहे तो नुकताच जेम्स अँडरसन या इंग्लंडच्या गोलंदाजानं केलेला आहे. त्यानंतर परत जेम्स अँडरसनच्या नावावर अजून एक विक्रम झालेला आहे, तो म्हणजे ICCच्या कसोटी क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे. आणि कितव्या वर्षी तो या स्थानावर पोहोचलेला आहे तर 40व्या वर्षी. त्याच्यानंतर पुढचा म्हणजे हॅरी ब्रूकचा विक्रम आपण पाहिला आणि कसोटीमध्ये बेन स्टोक्सचा एक विक्रम आहे तो देखील आपल्याला रिवाईज करायचा आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 109 षटकार ठोकण्याचा विक्रम जो आहे तो इंग्लंडच्या बेन स्टोक्सनंच केलेला आहे. तर ह्या इंग्लंडच्या 3 खेळाडूंचे हे नुकतेच झालेले विक्रम आहेत, तर ते आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, दुसरा ऑपरेशन मोसी हा नौदल युद्ध सराव कोणत्या देशाशी संबंधित आहे किंवा देशांशी संबंधित आहे. आता ऑपरेशन मोसी हा जो नौदलाचा युद्ध सराव आहे त्याची यावर्षी जी आयोजित करण्यात आलेली आवृत्ती आहे ती दुसरी आवृत्ती आहे आणि हा नौदल सराव दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र यामध्ये सहभागी देश जे आहेत त्यामध्ये रशिया आहे, चीन आहे आणि दक्षिण आफ्रिका आहे, अशा 3 देशांचा संयुक्त नौदल युद्ध सराव आहे ऑपरेशन मोसी. म्हणून आपल्याला उत्तर काय येणार आहे तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. तर हा जो ऑपरेशन मोसी युद्ध सराव आहे याचं आयोजन दक्षिण आफ्रिकेमधील डर्बन आणि रिचर्ड्स बे दरम्यानचा जो सागर आहे त्या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याची आवृत्ती दुसरी असून हा युद्ध सराव 17 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर यामध्ये सहभागी होणारे देश जे आहेत त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, रशिया आणि चीन या 3 देशांचा समावेश आहे. तर 3 देशांचा हा युद्ध सराव, त्याचबरोबर रशिया युक्रेन युद्धाला 1 वर्ष पूर्ण होण्याचा कालावधी या युद्ध सरावामध्येच आहे. त्यानंतर रशियावरती जे निर्बंध लादण्यात आलेले आहेत किंवा जागतिक बँक जे आहे यांच्याकडून युक्रेनला जी मदत जाहीर करण्यात आलेली आहे, तर ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या रशिया युक्रेन युद्धाला 1 वर्ष पूर्ण होण्याच्या कालावधीमध्ये घडत आहेत. तर ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत, जे आपण आपल्या मासिकामध्ये देखील दिलेले आहेत. तर ते फेब्रुवारीच्या मासिकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर हा जो युद्ध सराव आहे तो युद्ध सराव जो आहे तो संयुक्त नौदल युद्ध सराव आहे हे लक्षात ठेवा. कारण लष्करी आहे का किंवा वायुदलाचा आहे का असं जरी आपल्याला वाक्यामध्ये दिलं तर ते माहीत असलं पाहिजे. त्यानंतर याला ऑपरेशन मोसी जे नाव दिलेलं आहे, तर मोशी या शब्दाचा जो अर्थ होतो तो धूर असा अर्थ होतो, हे देखील लक्षात ठेवा. आणि पहिला मोसी नौदल युद्ध सराव जो होता तो 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील केपटाऊन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि आताचा कोणत्या ठिकाणी तर डर्बन आणि रिचर्ड्स बे या ठिकाणी. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न आहे,
हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रश्न जर विचारला तर यामध्ये जो युद्ध सराव आहे त्यापेक्षा आपल्याला डायरेक्टली या विमानावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. याचं कारण सांगतो. भारताचं पहिलं स्वदेशी हलकं लढाऊ विमान आहे तेजस आणि हे पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय युद्ध सरावामध्ये सहभागी होते. तर यामुळे या प्रश्नावरती या पॉईंटवरती ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल तर जास्तीत जास्त शक्यता तेजसवर प्रश्न विचारण्याची आहे. त्याच्यानंतर युद्ध सरावाचं नाव विचारलं जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा, तेजस पहिल्यांदाच कोणत्या आंतरराष्ट्रीय युद्ध सरावामध्ये सहभागी होत आहे किंवा कोणत्या देशामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सरावात सहभागी होत आहे. अशा प्रकारचे 2 प्रश्न या ठिकाणी बनतात. तर यामध्ये आपण त्यातला दुसरा प्रश्न घेतलेला आहे की तेजस हे विमान कोणत्या देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सरावामध्ये सहभागी होत आहे. तर याचं उत्तर जे येतं ते म्हणजे संयुक्त अरब अमिराती. आणि या ठिकाणी जे पर्यायामध्ये 3 पर्याय दिलेले आहेत तर ते आपण पाहिलं की ऑपरेशन मोशी युद्ध सरावामधले हे 3 देश आहेत, दक्षिण आफ्रिका, चीन आणि रशिया. आणि आपलं जे स्वदेशी हलकं लढाऊ विमान आहे तेजस, तर ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या युद्ध सरावामध्ये पहिल्यांदाच सहभागी होते, जो की आंतरराष्ट्रीय युद्ध सराव आहे आणि हे आहे तेजस विमान. तर या ठिकाणी आपल्याला त्या युद्ध सरावाची माहिती घ्यायची आहे. तर हा जो युद्ध सराव आहे त्याचं नाव आहे डेझर्ट फ्लॅग. हा बहुपक्षीय हवाई युद्ध सराव आहे आणि त्यामध्ये भारताकडून LCA तेजस जे आहे ते सहभागी होत आहे, जे की पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय युद्ध सरावामध्ये सहभागी होत आहे. तर मग या ठिकाणी तेजस, संयुक्त अरब अमिराती आणि डेझर्ट फ्लॅग ही 3 नावं आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची आहेत. आणि यामध्ये हा जो डेझर्ट फ्लॅग हवाई युद्ध सराव आहे त्याची आवृत्ती लक्षात ठेवा, आवृत्ती 8वी आहे. बहुपक्षीय हवाई युद्ध सराव असून संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि याचा जो कालावधी आहे तो किती आहे तर किंवा कोणता कालावधी आहे तर 27 फेब्रुवारी ते 17 मार्च 2023 दरम्यान हा युद्ध सराव होत आहे. तसंच यामध्ये सहभागी असणारे जे देश आहेत त्यामध्ये भारत, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, कुवेत, ऑस्ट्रेलिया, UK, बहरीन, मोरोक्को, स्पेन, कोरिया प्रजासत्ताक आणि अमेरिका. तर हे सगळे देश आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. बहुपक्षीय हवाई युद्ध सराव हे नाव आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं आहे, कारण इतके देश विचारले जाणार नाहीत. फक्त भारत सहभागी आहे का असं विचारलं जाईल किंवा कोणत्या देशात झालं हे विचारलं जाईल. मात्र तेजसवरचा जो प्रश्न आहे तो फिक्स आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेस जर या मुद्द्यावरती प्रश्न येईल तर तो यावरतीच प्रश्न विचारण्याचे चान्स जास्त आहे. त्यामुळे लक्षात ठेवा तेजस. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता हा जो प्रश्न आहे तो म्हणजे G20शी संबंधित आहे. तर G20च्या ज्या कार्यकारी गट आहेत G20चे, तर याच्या ज्या पहिल्या परिषद आहेत त्यातल्याच परिषदेवरचा हा एक प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे की G20च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे भारताच्या महिला 20ची पहिली परिषद, महिला 20 हा जो गट आहे याची जी पहिली परिषद आहे ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली, म्हणजे ही आजपासून आयोजित होते. तर लक्षात ठेवा याचं जे उत्तर आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जुनं औरंगाबाद या ठिकाणी ही परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर भारताच्या अध्यक्षतेखाली G20च्या ज्या विविध गटांच्या पहिल्या बैठका झालेल्या आहेत, ज्या आपल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आता झालेल्या आहेत, त्या आपण या ठिकाणी रिवाईज करणार आहोत. तर यामध्ये पहिली जी बैठक आहे ती एनर्जी ट्रान्सफर वर्किंग ग्रुपची बैठक आहे. तर ही झालेली आहे बेंगळुरू या ठिकाणी. नंतर रोजगारविषयक कृती गटाची जी बैठक आहे ती जोधपूर या ठिकाणी झाली. पुढे पर्यटन कार्यकारी गटाची जी बैठक झाली ती गुजरातमधील ढोरडो या ठिकाणी झाली. नंतर यूथ 20 गटाची जी पहिली बैठक झाली ती आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी झाली. नंतर महिला 20 गटाची जी बैठक झाली ती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद म्हणजेच जुनं औरंगाबाद या ठिकाणी ही परिषद होणार आहे किंवा आजपासून ती सुरू होते. नंतर अर्थमंत्र्यांची आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांची पहिली बैठक आहे. G20चे जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांचे अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांची ती पहिली बैठक आहे आणि ही बैठक बेंगळुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आता बेंगळुरू या ठिकाणी अजून एक झाली एनर्जी ट्रान्सफर वर्किंग ग्रुपची आणि आता अर्थमंत्र्यांची, या 2 बैठका बेंगळुरू या ठिकाणी. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय डिजिटल कौशल्य विकास परिषद G20च्या अंतर्गत, तर ही नवी दिल्ली या ठिकाणी झाली. नंतर सांस्कृतिक कार्यकारी गटाची पहिली बैठक आहे ती मध्य प्रदेशातील खजुराहो या ठिकाणी झाली. पुढे कृषी कार्यकारी गटाची कृषी प्रतिनिधी बैठक जी आहे ती इंदूर या ठिकाणी झाली. नंतर एम्पावर्ड ग्रुपची पहिली बैठक ही आग्रा या ठिकाणी झाली. आणि पहिली डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट जी बैठक आहे तर ही लखनौ या ठिकाणी झाली. तर हे जे G20च्या अंतर्गत झालेल्या बैठका आहेत, हे G20च्या विविध गटांच्या बैठका ह्या पहिल्या बैठका ज्या आहेत त्यांची ठिकाणं आपल्याला कमीत कमी माहीत असली पाहिजे. जर जोड्या लावामध्ये दिलं तर ते आपलं चुकता कामा नये, म्हणून आपण या ठिकाणी याचं पुन्हा एकदा रिव्हिजन केलेलं आहे. आणि हे अशा प्रकारेच यादी आपल्या मासिकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या विद्यापीठाकडून नितीन गडकरी आणि माजी मंत्री कमल किशोर कदम यांना मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात आली आहे? आता नितीन गडकरी आणि माजी मंत्री कमल किशोर कदम यांना जी डिलीट पदवी दिलेली आहे ती नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडून देण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या ठिकाणी हे विद्यापीठ लक्षात ठेवा आणि जे डिलीट पदवी प्राप्तकर्ते आहेत तर हे देखील लक्षात ठेवा. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, युक्रेन युद्धामुळे आर्थिक कृती कार्यदलानं कोणत्या देशाचं सदस्यत्व निलंबित केलं आहे? आता बघा, युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध आहे हे रोज आपण एक एक प्रश्न या ठिकाणी चर्चेला पाहतो, म्हणजे दररोज त्याच्यावरती काही ना काहीतरी बातम्या आहेत. त्यामुळे युक्रेन रशिया युद्ध जे आहे ते चांगल्या प्रकारे कव्हर करा. चर्चेतला मुद्दा आहे, यावरती एखादा तरी प्रश्न MPSC कडून विचारला जाईल पुन्हा एकदा. म्हणजे गेल्या वर्षी तर त्यांनी विचारलेच, परत पुन्हा त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला तर आपला चुकता कामा नये. तर युक्रेन युद्धामुळं आर्थिक कृती कार्यगट जो आहे यानं रशियाचं जे सदस्यत्व आहे ते निलंबित केलेलं आहे. म्हणून उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक दुसरा. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला ऑपरेशन मोसीचे पर्याय दिसत आहेत. म्हणजे रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीन यांनी ऑपरेशन मोसी युद्ध सराव जो आहे तो आयोजित केलेला आहे. तर ते देखील आपल्याला या ठिकाणी रिवाईज झालं पर्यायाच्या बाबतीमध्ये. आणि युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध आहे म्हणून युक्रेनचं या ठिकाणी आपण पर्याय घेतलेला आहे. तर लक्षात ठेवा, रशियाला निलंबित करण्यात आलेलं आहे आर्थिक कृती दलाकडून. यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आहे. तर आर्थिक कृती कार्यदल म्हणजेच FATF म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, आणि हा जागतिक आर्थिक गैरव्यवहार नियामक कामं पाहतो. आणि यामध्ये युक्रेन युद्धातील भूमिकेबद्दल रशियाचं सदस्यत्व त्यानं निलंबित केलेलं आहे. कोणत्या तर FATF या गटानं किंवा FATF या संस्थेनं. आणि FATFचं काम काय आहे तर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादासाठी वित्तपुरवठा रोखण्याशी संबंधित काम त्या FATFचं आहे. आणि त्याचबरोबर ही संस्था 200पेक्षा अधिक देश आणि अधिकार क्षेत्रांसाठी मानकं प्रस्थापित करते. तर FATFच्या बाबतीत ही बेसिक माहिती आहे. आपल्याला व्यवस्थित प्रश्न जर विचारला गेला तर जो वरी प्रश्न दिलेला आहे यावरतीच प्रश्न येईल. आणि जर मल्टीलाईन आला तर खालची लाईन येईल, पण शक्यता कमी असते. डायरेक्टली प्रश्न सिंगल लाईनमध्ये येण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त असतात. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नुकताच हरियाणा पोलिसांना कोणाच्या हस्ते राष्ट्रपती रंग प्रदान करण्यात आला आहे? आता राष्ट्रपती रंग जो आहे तो एक पुरस्काराच्या स्वरूपामध्ये मानला जातो. आणि हा जो राष्ट्रपती रंग आहे, ज्याला इंग्रजीमध्ये प्रेसिडेंट्स कलर्स असं म्हणतात, हा प्रदान करण्यात आलेला आहे हरियाणाच्या पोलिसांना नुकताच. पण हा कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. याचं कारण काय आहे, एक तर राष्ट्रपतीकडून हा प्रदान केला जाऊ शकतो आणि दुसरं म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्याकडून. म्हणजे प्रदान कोणी केला हे आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पर्यायामधून जर उत्तर शोधायचं पाहिलं तर पहिलं आपलं लक्ष जातं राष्ट्रपतींकडे. पण या ठिकाणी तसं नाही आहे. अमित शहा यांच्या हस्ते हा राष्ट्रपती कलर जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा, अमित शहा. तर केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीनं हरियाणा पोलिसांना राष्ट्रपती रंग जो आहे तो प्रदान केलेला आहे. आणि राष्ट्रपती रंग कशासाठी दिला जातो बरं, तर राष्ट्रपती रंग हा भारतातील लष्करी आणि पोलीस तुकड्यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. तर ही गोष्ट राष्ट्रपती रंगाच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, किंवा प्रेसिडेन्शियल कलर्स असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. तर या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, आणि तो एक सन्मान म्हणून त्याला दिला जातं. तर या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हे जे चॅटबॉट आहेत ते खूप चर्चेमध्ये आहेत. त्यामध्ये जे चॅटबॉट यावर्षी तयार झालेले आहेत तर त्यांच्याबाबतचा हा एक प्रश्न आहे की नुकताच LLAMA हा जो नवीन चॅटबॉट आहे तो कोणत्या कंपनीनं लॉन्च केला आपल्याला विचारलेला आहे. आता चॅटबॉटमध्ये आत्तापर्यंत गुगल आहे, मेटा आहे, त्याच्यानंतर OpenAI आहे. या 3 कंपन्यांचे चॅटबॉट जे आहेत ते आलेले आहेत. तर यामध्ये हा जो LLAMA नावाचा चॅटबॉट आहे तो मेटाचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि यानंतर गुगलचा आणि OpenAIचा जो चॅटबॉट आहे तो देखील आपल्याला माहीत असला पाहिजे. यामध्ये गुगलकडून बार्ड नावाचा चॅटबॉट लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि OpenAI ही जी संस्था आहे की संस्था नाही, ही जी कंपनी आहे यांच्याकडून ChatGPT नावाचा चॅटबॉट जो आहे तो पहिल्यांदा लॉन्च केला. त्याच्यानंतर हा बार्ड आला आणि बार्डच्या नंतर आता LLAMA आला. तर ह्या वेगवेगळ्या कंपन्यांनी लॉन्च केलेले हे चॅटबॉट आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त चर्चेत राहिला पहिल्यांदा ChatGPT,
त्याच्यानंतर गुगलनं बार्ड नावानं चॅटबॉट लॉन्च केला आणि नंतर मेटानं आता LLME या नावाचा चॅटबॉट लॉन्च केलेला आहे. आणि चॅटबॉट काय असतो तर एक सॉफ्टवेअरचा अनुप्रयोग असतो जो मानवी एजंटशी थेट संवाद साधण्याच्या बदल्यामध्ये मजकूर किंवा टेक्स्ट टू स्पीचद्वारे ऑनलाईन चॅट संभाषण करण्यासाठी तो वापरला जातो. आणि शॉर्टकटमध्ये जर आपण त्याला म्हटलं तर तो चॅटबॉट म्हणजे बोलणारा रोबोट. अशा प्रकारे चॅटबॉटची आपण एक शॉर्टकटमध्ये व्याख्या करू शकतो. तर लक्षात ठेवा, हे तीनही चॅटबॉट तुमचे पाठ असले पाहिजे. एक तर जोड्या लावामध्ये विचारलं जाईल किंवा डायरेक्टली चॅटबॉट देऊन अशा प्रकारचे पर्याय तुम्हाला दिले जातील. मग वरती कोणताही चॅटबॉट दिला जाईल या तिन्हीपैकी, एक ChatGPT दिला जाईल की बार्ड दिला जाईल किंवा LLME दिला जाईल. तर ह्या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. त्यामुळेच आपण हे सगळे या ठिकाणी रिव्हिजनसाठी चॅटबॉट घेतलेले आहेत. त्यानंतर एक दिल्लीचा देखील एक आहे, दिल्ली महानगरपालिकेचा, तर तो वेगळा आहे, तो यामध्ये येणार नाही. त्याच्याशी संबंधित सिंगल लाईन प्रश्न येईल आला तर आपल्याला हे चॅटबॉट जे आहे ते व्यवस्थितरित्या पाठ करायचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये पहिला म्युनिसिपल बॉन्ड इंडेक्स ज्याचं नाव आहे इंडिया म्युनिसिपल बॉन्ड इंडेक्स, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये IBMX म्हणतात, कोणत्या एक्सचेंजनं लॉन्च केला हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे भारतामध्ये विविध एक्सचेंज आहेत, म्हणजेच काय तर शेअर बाजाराचे जे शेअर बाजार जे आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यामध्ये कोणत्या एक्सचेंजनं हा लॉन्च केला हे आपल्याला सांगायचं आहे. आणि नाव काय आहे तर इंडिया म्युनिसिपल बॉन्ड इंडेक्स. हा भारतातला पहिला म्युनिसिपल बॉन्ड इंडेक्स आहे. त्यामुळे याच्यावरती व्यवस्थित फोकस करा. याचं उत्तर लक्षात ठेवा. NSEनं हा लॉन्च केलेला आहे. NSE म्हणजे काय तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, राष्ट्रीय शेअर बाजार. पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बॉन्डचं नाव इंडेक्सचं नाव काय आहे तर इंडिया म्युनिसिपल बॉन्ड इंडेक्स. आणि लॉन्च करणारे एक्सचेंज कोणतं आहे तर NSE आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे छोट्या मूल्याच्या व्यवहारांसाठी UPI लाईट लॉन्च करणारी पहिली कंपनी कोणती ठरली. आता छोट्या मूल्याच्या व्यवहारांसाठी UPI लाईट लॉन्च करणारी पहिली कंपनी जी ठरलेली आहे ती पेटीएम ठरलेली आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा, पेटीएम. तर ह्या सगळ्या गोष्टी या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायच्या आहेत. आणि आज आपण जास्तीत जास्त विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात राहिल्या असतील अशी अपेक्षा करतो. आणि यानंतर आपल्या PDF माहिती घेऊया. तर आपल्या ज्या PDF आहेत, मासिक PDF आहेत, ऑगस्टपासून जानेवारी 2023पर्यंत ज्यांना खरेदी करायच्या असतील त्यांनी 9356715633 या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण जो आजचा व्हिडिओ या ठिकाणी घेतलेला आहे तर आता आपण इथे थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.